नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी माशाचा बेत करणार आहे म्हणून मासे घेण्याकरता इथे आलेली आहे। बरेच प्रकारचे मासे इथे आहेत। मी कोळंबी आणि सुरमई घेतलेली आहे। ती आता मी स्वच्छ धुतलेली आहे आणि त्याला लिंबाचा रस लावून मी थोडा वेळ ठेवणार आहे। वाटणाकरता सुकं खोबरं, तीळ आणि कांदा मी हे भाजून घेतलेला आहे। बरेच जण ओलं खोबरंही घेतात, पण मी सुकं खोबरं घेतेय। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलेला आहे। आलंही थोडंसं कापून टाकते। कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत मी, कारण चव जरा छान येते। आता हे सर्व एकत्र करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बरेच जण गोडं खोबरंही वापरतात, पण सुक्या खोबऱ्याने जरा तरी चांगली येते। मातीच्या भांड्यामध्ये मी कढी बनवणार आहे। भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तमालपत्र टाकलेलं आहे, कांदा चांगला परतून घेतल्यानंतर हळद, करी मसाला आणि हा माझा घरचा मसाला आहे, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता। त्यानंतर यामध्ये प्रॉन्स टाकायचे आहेत आणि पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जितका रस्सा बनवायचा आहे तितका पाणी टाकून आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता ही भाजी झालेली आहे, पाहू शकताय किती मस्त तरी आलेली आहे। आता मासे फ्राय करण्याकरता फ्राय मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पीसला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता हे पीस लावून झालेले आहेत। फ्राय करता मी रवा घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, हळद, थोडासा मसाला टाकून हेही मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक अंडं फेटून घ्यायचं आहे, त्यामध्येही चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकून आपल्याला हेही मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात अगोदर हे अंड्यामध्ये आपल्याला घोळायचं आहे आणि अलगदच रव्यामध्ये घोळून अशा प्रकारे आपल्याला तळायचे आहेत। हे मासे खूप क्रिस्पी असे होतात, कारण रवा लावलेला असतो ना, त्यामुळे। अशा प्रकारे आपले फिश फ्राय करून झालेले आहेत आणि फिश थाळीही सजलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा। धन्यवाद।